झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक. झी 24 तासच्या बातमीचा मेगा इम्पॅक्ट. अटकेनंतर शीतल तेजवानीची ससून रुग्णालयामध्ये सुमारे 40 मिनिटं वैद्यकीय तपासणी. तेजवानीला उद्या कोर्टात हजर करणार. पुणे पोलीस आयुक्तालयात पायी चालत जायला शीतल तेजवानीचा नकार. पोलिसांनी जबरदस्तीनं वाहनातून उतरवलं. अटकेनंतरही शीतल तेजवानीचा तोरा कायम. अमिडिया कंपनीचे पार्टनर दिग्विजय पाटलांची 5 डिसेंबरला चौकशी. खारगे समिती करणार चौकशी. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी विरोधक आक्रमक. विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवून श्वेतपत्रिकेची मागणी करणार. सचिन अहिर यांची ग्वाही. राज्य निवडणूक आयोगाची उद्या सर्व महापालिका आयुक्तांसोबत बैठक. निवडणुकीची तयारी आणि मतदार याद्यांवर होणार चर्चा. सांगलीच्या आष्ट्यामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या. मतदानाच्या वाढत्या टक्केवारीवरून कार्यकर्ते आक्रमक. पुढील 15 दिवस मतपेट्या गोदामात. सरकारकडून घोळ शक्य. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून संशय व्यक्त. तर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्यास जबाबदार कोण? विजय वडेट्टीवारांचा सवाल. राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. भांडूपच्या घरी जाऊन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलाय. गद्दारांमध्ये आता मारामारी बाचाबाची सुरू. उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल. वृक्षतोडीवर सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे. विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल साधणं गरजेचं. तपोवन वृक्षतोडीवर अजितदादांची भूमिका. अभिनेते सयाजी शिंदेंच्या भूमिकेला समर्थन. संभाजीनगरमधील बोगस IAS महिला अधिकाऱ्याचा खासदार नागेश आष्टीकरांनाही गंडा. 1,45,000 रुपये उकळल्याची माहिती समोर. अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर शिवराज चव्हाणांचा युटर्न. 27 नोव्हेंबरला राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्याची लोकसभेत दिली माहिती. आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल अंतिम टप्प्यात. कृषीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर. पायाभूत सुविधांचा अहवाल नंतर पाठवला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.